लालबागच्या राजासाठीही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। राजाच्या बंदोबस्तासाठी 8,000हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले। लालबागच्या राजाभोवती AI सुरक्षा कवचही सज्ज आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूया। लालबागच्या राजाच्या या अनेक भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेराची फौज तैनात करण्यात आलेली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण 250पेक्षा जास्त हे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि AI सर्व्हिलन्स याचा वापर जो आहे तो यावेळेला करण्यात आलेला आहे। कारण एकूणच जर लालबागच्या राजाच्या या गेटपासून आतमध्ये म्हणजे या दरबारामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लाइटिंग करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि आता या ठिकाणी एक सिक्युरिटी चेकअप सुद्धा होतोय। कारण अनेक प्रकारे आपण जर बघितलं तर लालबागच्या राजा अनेक भक्त हे येत असतात। खरं तर गेल्या वर्षी हेरगिरी झाल्याचा सुद्धा आरोप झाला होता, त्यामुळे यावेळेला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स या ठिकाणी लावलेले आहे, त्यामध्ये AIचा आधुनिक वापर करण्यात आलेला आहे। मात्र या AIचा सर्व्हिलन्सचा वापर कसा करण्यात आलेला आहे तर एखादा व्यक्ती हा जर अनोळखी असेल किंवा सस्पिशियस वाटेल, त्याला बघून कुठला संशय आला तर तो जो कॅमेरा आहे किंवा त्या कॅमेराच्या मदतीने त्या संदर्भातील तो व्यक्ती आहे तो लगेच कॅच करण्यात येईल कॅमेरामार्फत, आणि ज्या व्यक्तीकडे बॅग असेल आणि बॅगेमध्ये काही संशयास्पद वस्तू असतील असं जर वाटत असेल तर ती बॅग सुद्धा स्कॅन करून त्या संदर्भातील माहिती जी आहे ती स्क्रीनवरती येईल। अशा प्रकारचं AI सर्व्हिलन्स हे या ठिकाणी लालबागच्या राजाच्या सभागृहामध्ये आणि या लालबागच्या राजाच्या पंडालमध्ये म्हणजे आजूबाजूला असलेल्या भागामध्ये लावण्यात आलेले आहे। जे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ते आधुनिक टेक्नॉलॉजीचे कॅमेरे आहेत। सीसीटीव्ही कॅमेरे आणि सर्व्हिलन्स असे लावलेले आहेत जे व्यक्तीच्या निदर्शनास येणार नाहीत, मात्र ते कॅमेरे जे आहेत ते चोख त्या ठिकाणी लक्ष ठेवतील। अशा प्रकारचा हा AI सर्व्हिलन्स आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो लालबागच्या राजाच्या या पंडालमध्ये आणि आजूबाजूच्या भागामध्ये यंदा वापरण्यात आलेला आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व खबरदारी ही घेण्यात आलेली आहे। त्यामुळे त्या 10 दिवसामध्ये याचा किती फायदा होतो आणि यातून कशाप्रमाणे लालबागच्या राजा जी सुरक्षा यंत्रणा आहे ती चोख होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। तर गणेशोत्सवास काही तासाचा अवधी उरलेला आहे। लालबाग परळमध्ये अखेरच्या टप्प्यातली तयारी आली असून लालबागचा राजा, चिंतामणी आणि आजूबाजूच्या गणेशोत्सव मंडळांकडून चोख नियोजन करण्यात आलंय। मुंबई पोलिसांकडून सुरक्षेच्या कारणास्तव पाहणी करण्यात आली। काही तासाने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपलेला आहे। लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ तसेच एकूण मुंबईमध्ये मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांकडून तयारी आता पूर्ण टप्प्यात आलेला पाहायला मिळते। माझ्या मागे लालबागच्या राजाचं हे भव्य मंडप आपण बघतो, या ठिकाणी हा एंट्री गेट आहे। एकूणच लालबागच्या राजाचा या वर्षी जे देखावा आहे तो तिरुपती बालाजीच्या मंदिराच्या भव्यतेवरती आधारित आहे, त्यामुळे हा समोरचा एक गेट आपण पाहतो। या ठिकाणी तिरुपती बालाजीच्या गेट सारखा हा गेट उभारण्यात आलेला आहे। वरती एक हत्तीचं सुंदर असं या ठिकाणी स्टॅच्यू सुद्धा आहे तो उभारण्यात आलेला आहे। मात्र आतमध्ये जर बघितलं तर तिरुपती बालाजीचा जो मुकुट आहे या मुकुटाच्या आतमध्ये लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती विराजमान करण्यात आलेली आहे। अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये हे सर्व काम आलेलं आहे। अखेरचा हात खरं तर सर्व गोष्टींवरती मारला जातो। मात्र काही तासानंतर या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होणार आहे। त्याचप्रमाणे या चिंचपोकळीमध्ये तसेच करी रोड आणि या चिंतामणीच्या दर्शनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व काम आलेलं आहे। लवकरच आता लालबागचा राजा हा सर्वांसाठी म्हणजे भाविकांसाठी त्यांचं दर्शन जे आहे ते खुलं होणार आहे। मात्र अनेकांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।